नमस्कार, जय श्री कृष्ण मित्रांनो। भगवान श्री कृष्णजीने समस्त मानव जातीला मार्गदर्शन करत असे 3 प्रकारचे भोजन सांगितले आहेत जे मनुष्याने कधीही सेवन करू नये। असे अन्न मानवी जीवनात दुःख आणि दारिद्र्य आणते। मित्रांनो, आपले जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी हिंदू धर्माच्या प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत। आपल्या धर्मग्रंथांमध्ये अशा अनेक रहस्यमय गोष्टी लिहिल्या आहेत ज्या मानवाला दीर्घायुष्यासाठी उपयुक्त आहेत। मित्रांनो, गरुड पुराण हे हिंदू धर्मातील प्राचीन प्रमुख 18 महापुराणांपैकी एक आहे। भगवान श्रीकृष्ण आणि गरुडजी यांच्यातील संवादाचे वर्णन गरुड पुराणात आहे। भगवान श्रीकृष्णाजीने गरुडजींना जीवनमृत्यूचे अत्यंत महत्त्वाचे ज्ञान दिले आहे, जे प्रत्येक माणसाला माहीत असणे आवश्यक आहे। गरुड पुराणात गृहस्थ जीवनाशी संबंधित आचार, विचार आणि स्त्री पुरुषांच्या कर्तव्यांचे वर्णन केले आहे। याशिवाय गरुड पुराणातील प्रेतकल्प खंडामध्ये मृत्यूपूर्वी मिळालेली चिन्हे, मृत्यूनंतर केले जाणारे श्राद्ध विधी आणि मृत्यूनंतर जन्मापर्यंतचा आत्म्याचा प्रवास यांचेही वर्णन केले आहे। भगवान श्रीकृष्णजीने गरुडजींना भोजनाशी संबंधित अतिशय महत्त्वाचे नियम सांगितले आहे। या नियमांनुसार कोणत्या प्रकारचे अन्न अशुद्ध आणि टाकून दिले जाते आणि कोणत्या प्रकारचे अन्न मानवांना दीर्घायुष्य प्रदान करते। श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार या जगातील प्रत्येक जीवाला आपले शरीर गतिमान ठेवण्यासाठी अन्न खाणे अनिवार्य आहे। अन्नाशिवाय शरीराला ऊर्जा मिळत नाही। त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांना अन्नातून शक्ती मिळते। पण अन्न खाताना माणसाने शास्त्रात सांगितलेले महत्त्वाचे नियमही पाळले पाहिजे। जो मनुष्य शास्त्रात सांगितलेल्या नियमांनुसार भोजन करतो तो दीर्घायुष्य जगतो। याशिवाय त्याचे शरीर मजबूत बनते। शास्त्रानुसार शुद्ध व सात्विक भोजन केल्याने सर्व देवी देवता तृप्त होऊन आशीर्वाद देतात। याशिवाय माता अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीची कृपाही मानवावर राहते। यामुळे त्यांना आयुष्यात कधीही धन आणि सुखाची कमतरता भासत नाही। श्रीकृष्णाने गरुडजींना 3 प्रकारचे अन्न सांगितले आहे जे मनुष्याने कधीही खाऊ नये। अशा अन्नामुळे मानवी शरीरात रोग निर्माण होतात, त्याच्या शरीराचे अवयव कमकुवत आणि क्षीण बनवतात आणि अशी व्यक्ती तरुण असतानाच म्हातारी दिसू लागते। असे अन्न म्हणजे एक शाप आहे। असे अन्न सेवन केल्यास व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते। श्रीकृष्णांच्या म्हणण्यानुसार असे शापित अन्न फक्त भूतांसाठी असते। जर एखाद्या व्यक्तीने चुकूनही असे अन्न सेवन केले तर त्याचा अल्पावधीतच मृत्यू होतो। मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांच्या मते मानवांसाठी कोणत्या प्रकारचे अन्न शुद्ध, सात्विक आहे आणि जेवताना कोणते महत्त्वाचे नियम पाळले पाहिजे। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने नेहमी आपल्या 5 अवयवांची स्वच्छता केल्यानंतरच अन्न खावे। दोन्ही पाय, हात आणि तोंड पाण्याने पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतरच अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो। यामुळे माणसाच्या शरीरातून आजार दूर राहतात आणि माणूस दीर्घायुष्य बनतो। मित्रांनो, भगवान श्री कृष्ण म्हणतात की जेवण सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाने अन्नाबद्दल शेतकऱ्याचे आणि देवाचे आभार मानले पाहिजे आणि जगातील सर्व प्राणीमात्रांना अन्न मिळावे म्हणून प्रार्थना करावी। अशा रीतीने अन्नदेवतेला नमस्कार करून अन्न खाल्ल्याने मनुष्य कोणतेही पाप करत नाही व त्याचे पाप माफ होतात। श्रीकृष्ण म्हणतात की जेवताना माणसाने जास्त बोलू नये। पहिले 3 घास घेताना बोलू नये। माणसाने रागात असताना खाऊ नये। रडताना किंवा हसताना अन्न खाणे अयोग्य आहे, त्यामुळे शरीरात विकार निर्माण होतात। तसेच मन मारून सुद्धा जेवण करू नये। अन्न खाण्याच्या सर्वोत्तम स्थितीचे वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणतात, जमिनीवर बसून अन्न ग्रहण करणेच सर्वोत्तम आहे। त्यामुळे शरीरातील उष्णता पृथ्वीमध्ये जाते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होते। अंथरुणावर बसून खाल्ल्याने माणसाच्या शरीरात रोग निर्माण होतात आणि त्याचे आयुष्य कमी होते। तसेच उंबरठ्यावर बसून अन्न खाणे अयोग्य आहे। यामुळे लक्ष्मीचा कोप होतो। तळहातावर किंवा चालताना अन्न खाल्ल्याने माणसाच्या जीवनात दारिद्र्य येते आणि संपत्तीचा नाश होतो। तर मित्रांनो, मानवाने कोणते अन्न खाऊ नये ते आता आपण जाणून घेऊया। सर्वात पहिले कोणीतरी ओलांडलेले अन्न आहे।
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या अन्नावर कोणी पाऊल ठेवले आहे किंवा कोणी ओलांडलेले आहे ते कधीही खाऊ नये. असे अन्न अशुद्ध होते. असे अन्न जनावरांना द्यावे. इतरांनी दूषित केलेले अन्न खाल्ल्याने व्यक्तीचे आयुर्मान कमी होते आणि त्याच्या शरीरात विविध प्रकारचे रोग होतात. दुसऱ्या प्रकारचे अन्न म्हणजे केस निघालेले अन्न. गरुड पुराणानुसार जेवणात केस बाहेर आले तर असे अन्न टाकून दिले जावे. तयार केलेल्या अन्नामध्ये जर केस निघाला तर ते कधीही प्रसाद म्हणून देवाला अर्पण करू नये किंवा स्वतः खाऊ नये. असे अन्न प्रेत आत्म्यास प्राप्त होते असते. तिसऱ्या प्रकारचे म्हणजे इतरांना दिले जाणारे अन्न. श्रीकृष्ण म्हणतात की इतरांसाठी दिलेले अन्नही खाऊ नये. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या ताटात वाढलेले अन्न. जो व्यक्ती इतरांकडून अन्न हिसकावून खातो किंवा कोणाला देता ते अन्न स्वतः खातो, यामुळे अन्नपूर्णा देवी क्रोधित होते आणि त्याला शाप देते. म्हणून अन्न सर्वांमध्ये वाटले पाहिजे. इतरांनी वाटून घेतलेले अन्न खाल्ल्याने माणसाचे सत्कर्म नष्ट होतात. तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाने हे 3 प्रकारचे अन्न टाकून द्यावे असे मानले आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण आणि जय मा अन्नपूर्णा लिहा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार.